एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नितेश राणेंच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेर अज्ञातानं एक बॅग ठेवली आहे आणि सध्या बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पोलिसांकडून तपास केला जातोय। मंत्री नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर एका अज्ञातानं एक बॅग ठेवली होती। ही बेवारस बॅग आता पोलिसांनी चेक करण्यासाठी बॉम्ब शोधक पथकाला या ठिकाणी बोलावलं आणि आता ही बॅग उघडण्यात आल्याचं या दृश्यांमधून दिसतंय। एका अज्ञात व्यक्तीने ही बॅग ठेवल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? मोहिनी, आपण पाहतो की भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याच्या बाहेर ही बॅग कोपऱ्यावरती ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आले की एक तरुण ही बॅग ठेवून जाताना पाहायला मिळतोय। मात्र या बॅग सोबत एक चिठ्ठी सुद्धा पोलिसांना मिळालेली आहे। त्या चिठ्ठीमध्ये प्लीज टेक फॉर फ्री शूज अँड क्लॉथ, म्हणजे या बॅग मध्ये असणारे बूट आणि कपडे जे आहेत ते मोफतमध्ये कुणीही घेऊ शकतात अशी एक चिठ्ठी सुद्धा बॅग सोबत ठेवण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेले आहे। डॉग स्क्वॉड सुद्धा पोहोचलेला आहे, कारण ते सगळे शासकीय बंगले आहेत, अनेक मंत्र्यांची निवासस्थानं आहेत आणि त्यामुळे या बॅगची खात्री करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काही संशयास्पद तर नाही ना याची पडताळणी करण्यासाठी सध्या पोलिसांचे पथक तिथे पोहोचलेलं आहे। बॅग तपासली जाते आणि बॅगमध्ये खरोखर काहीच आक्षेपार्ह किंवा संशयास्पद आढळलं नाही तर मात्र पोलीस तशा पद्धतीची माहिती देतील। मात्र सध्या तरी आपण पाहतोय बॅग सोबत एक चिठ्ठी मिळाली। त्या चिठ्ठीमध्ये या बॅगमध्ये कपडे आणि बूट आहेत ते तुम्ही घेऊ शकता असा संदेश सुद्धा या तरुणाला ठेवल्याचं कळतं आहे। मात्र सध्याची परिस्थिती पाहता जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची माहिती पोलिसांना मिळते तेव्हा पूर्णपणे खबरदारी म्हणून पोलीस सगळ्या तपासण्या करतात, त्या ठिकाणची पाहणी केली जाते आणि त्यानंतर खात्री पटल्यानंतरच त्या ठिकाणी काही संशयास्पद आढळलं नव्हतं अशी अधिकृत माहिती देतात। मात्र भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याच्या बाहेर ही बॅग आढळली। बाजूलाच बाळासाहेब भवन सुद्धा आहे, त्याचबरोबर अनेक मंत्र्यांची निवासस्थानं आहेत आणि त्यासाठी पोलीस सुद्धा खबरदारी म्हणून या सगळ्या ठिकाणची पाहणी करतायत। जो सीसीटीव्ही समोर आलेला होता त्या सीसीटीव्ही मध्ये एक तरुण ती बॅग घेऊन या सगळ्या बंगल्यांच्या बाहेरून फिरताना दिसत होता। त्याचबरोबर एक तरुण ही बॅग ठेवून तिथून निघून गेलेला आहे। मात्र असं करण्याचा नेमका त्या तरुणाचा उद्देश काय आहे, तो तरुण नेमका कोण आहे, ही बॅग ठेवून सोबत ही चिठ्ठी अशा प्रकारे त्यानं का ठेवली, या बॅगमध्ये कपडे आणि बूट त्याला का द्यायचे आहेत, अशा सगळ्या प्रकारची चौकशी जी आहे ती पोलीस येत्या काळामध्ये करतीलच। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की बॅग आता पोलिसांच्या समोर आहे आणि पोलीस या सगळ्या बॅगची तपासणी करतायत। त्याचबरोबर जी तपास यंत्रणेची वेगवेगळी पथकं असतात त्यामध्ये डॉग स्क्वॉड असेल किंवा बॉम्ब शोधक पथक असेल, या सगळ्या पथकांना ताबडतोब बोलावलं जातं। जेव्हा जेव्हा अशा पद्धती किंवा नेनावी कॉल सुद्धा येतात, धमकीचे कॉल येतात किंवा एखाद्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या जेव्हा अफवा सुद्धा येतात तशा पद्धतीनं सुद्धा सर्च ऑपरेशन केलं जातं आणि जेव्हा खात्री पटते तेव्हाच पोलीस जे आहे त्या अधिकृत माहिती देतात की अशा पद्धतीचं काही आक्षेपार्ह या ठिकाणी आढळलं नाहीये। मात्र समोर आता बॅग आहे आणि बॅगमध्ये काय नेमकं आक्षेपार्ह आहे हे सध्या पोलिसांकडून तपासलं जात आहे। मात्र बॅग सोबत एक चिठ्ठी सापडली, त्या चिठ्ठीमध्ये कपडे आणि बूट बॅगमध्ये आहेत ते तुम्ही घेऊ शकता असा संदेश दिल्याचं सुद्धा पोलिसांकडून प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।